प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी प्री मान्सूनच्या अनुषंगानं आणि डिझास्टर म्हणजे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर काय त्या ठिकाणी तयारी करायला पाहिजे आणि एकूण कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण खातरजमा केली पाहिजे या विषयावर चर्चा झाली। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नाले, गटारे याची स्वच्छता, होल्डिंग पॉन्ड मधला साठलेला गाळ काढणे, डोंगरावर असलेल्या मातीचे ढिगारे पाणी पडल्यानंतर मातीच्या लोंढ्या सहित कुठल्या झोपडपट्टीच्या परिसरात येऊन जीवितहानी होऊ नये म्हणून त्याची एकूण सर्वेक्षण करावं आणि एकूण नीटस गोष्टी कराव्यात। त्याचबरोबर MSEBच्या अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं आणि त्याचबरोबर आयुक्तांना सांगितलेलं की तुम्ही MSEBच्या अधिकाऱ्यांच्याकडे बैठक करून खुल्या डीपी डिस्ट्रीब्युशन बॉक्स किंवा केबल्स याच्या माध्यमातून कोणाच्या जीविताला हानी होणार नाही याची दक्षता घ्या। एखाद्या वेळेस जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी 2-4-5 दिवस जर त्या ठिकाणी लोकांचं येणं जाणं झालं नाही तर त्यांना एकूणच गरजेच्या गोष्टी अन्नधान्य पांघरून वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवा आणि प्रत्येक वार्डामध्ये तशी तयारी करा आणि तशा प्रकारे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी होतील। फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये नवी मुंबईमध्ये असलेल्या फेरीवाल्यामध्ये 60% फेरीवाले बाहेरचे, म्हणजे त्या फेरीवाल्यांच्या विषयी मला पूर्ण दया आहे। केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार त्या शहरातल्या लोकांची जबाबदारी त्या शहराने घ्यावी। नवी मुंबई महापालिकेच्या मध्ये असलेल्या फेरीवाल्यांना त्यांचं सर्वेक्षण करून जो ज्या ठिकाणी राहतो त्याच नोडमध्ये त्याच सेक्टरमध्ये तो गावातला असेल झोपडीतला शहरातला असेल त्याला ठिकाणी त्याला आपला उदरनिर्वाह करण्याकरता फेरीचा धंदा करण्यास संधी मिळाली पाहिजे। किंबहुना मागे बोललो तुम्ही की सिडकोकडून जे भूखंड आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये या फेरीवाल्यांकरता फेरीवाला झोन निर्माण करा। फुटपाथवर किंवा ज्या ठिकाणी वर्दळीचा रस्ता आहे रेल्वे स्टेशन वगैरे या ठिकाणी असे फेरीवाले राहू नयेत आणि त्या फेरीवाल्यांना नियंत्रण करण्याकरता महापालिकेला स्वतंत्र पोलीस स्टेशन देण्याचं ठरलं होतं, तर ते पोलीस स्टेशन निर्माण करावं आणि एक पोलीस अधिकारी महापालिकेचा अधिकारी राऊंड क्लॉक तिथे राहावा जेणेकरून फेरीवाल्यांचा तिथे सुसरड होणार नाही। होर्डिंग पॉलिसीच्या बाबतीमध्ये नवी मुंबईची होर्डिंग पॉलिसी आपण राज्य सरकारला दिली, त्याला तत्कालीन नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तवजी यांनी सांगितलं होतं की नवी मुंबईची होर्डिंग पॉलिसी आणि हॉकर पॉलिसी महाराष्ट्राला लागू करण्यासारखी एवढी सुंदर बनवलेली आहे। दुर्दैवानं त्याचा पाठपुरावा झाला नाही। आज मी माननीय आयुक्तांना सांगितलेलं की तुम्ही त्या बाबतीत पाठपुरावा करा आणि सुरळीतपणे त्या ठिकाणी फुटपाथ राहतील, जाहिरातीचे कुठले बोर्ड पडून जसं घाटकोपरला जशी हानी झाली जीवितहानी तशा प्रकारे होणार नाही याच्याकरता तुम्ही एकूण पुन्हा सर्वेक्षण करा। त्याचबरोबर शिक्षण धोरणामध्ये मी मागे बोलल्याप्रमाणे या वर्षापासून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची आणि मग नर्सरीपासून दुसरे विषय हे इंग्रजी माध्यमातून शिकवले जातील आणि टप्प्याटप्प्याने दरवर्षी म्हणजे नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, पहिली 7वी पर्यंत, 10वी पर्यंत, 12वी आणि पदवीधर होईपर्यंत गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळेल आणि त्यांच्या मुलांना शेवटी पुढे शिक्षण मिळताना व्यवसायात जाताना कुठेतरी इंग्रजी येत नाही ही बाब त्यांना अडचणीची ठरणार नाही। आता MIDCच्या सर्व्हिस रोडला असलेली हॉटेल्स माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मीटिंग झाल्यानंतर तिचं इतिवृत्त मंजूर झालं, त्याच्यामध्ये काही चूक झाली ती परत दुरुस्त करून आणली आणि म्हणून सर्व्हिस रोडच्या ठिकाणी बांधलेले हॉटेल त्यांना पर्यायी जागा देऊन त्यांना पर्यायी बांधून देऊन हे इथले सुरू झालेले जीविताला हानिकारक असलेले ते ज्या काही छोटे हॉटेल बिटेल ते काढून टाकावे अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। सिडकोकडून मिळू घातलेले भूखंड सुद्धा आपण लवकरात लवकर घ्यावेत। मँग्रोवचा प्रश्न, फ्लेमिंगोचा प्रश्न,
एकूण औषध त्या ठिकाणी असतं, त्याचं एक्सपायरी डेट झाल्यानंतर त्याचं प्रत्येक औषध आणलं कधी, त्याचं एक्सपायर्ड कधी होणार आणि एक्सपायर्ड झाल्यानंतर त्याचं एकूण विल्हेवाट काय लावली याचा अहवाल माननीय आयुक्ताकडे यावा अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. एकूणच सगळे आमचे माझे सहकारी आज आले होते. बहुतांशी आयुक्तांनी एक निश्चितपणे सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि साधारण पुन्हा एखाद्या महिन्यामध्ये परत आम्ही आयुक्तांकडे भेटीला येऊ. आपल्या सगळ्यांचं आणि त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याचा सहभाग मोठ्या प्रमाणात. आता तुमची सोशल मीडिया तर 60% आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया साधारणपणे 30-35% आणि राहिलेली 15% प्रिंट मीडिया. ही वस्तुस्थिती आहे, ती कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव आज 60% झालेला आहे. 35% प्रभाव झालाय इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आणि प्रिंट मीडियाचा छोटा. म्हणून प्रिंट मीडियाचे आमचे दोस्त लोक आता स्वतःचे युट्यूब त्यांनी काढावे अशी माझी इच्छा आहे.